मित्रांनो, आता ती षोडोपचार जी पूजा आहे ती कशी असावी, कशी असायला हवी, कशी असते हे आपण समजून घ्यायला हवं. म्हणजे वस्तीपासून आपण दूर जातो, याला आपण वानप्रस्थाश्रम म्हणतो. आता आपण गृहप्रस्थाश्रमामधला विचार करतो. घरामध्ये राहून, संसारामध्ये राहून आपण संसारामध्येच राहतोय. भले आपण घर सोडलं तरी या संसाराच्या बाहेर जात नाही, कारण हे संसार म्हणजे कुठला आहे? वसुधैवम कुटुंबकम. त्यामुळे आम्ही संसार सोडला असं कोणी म्हणू शकत नाही. संसार कोणी सोडू शकत नाही आणि संसारामध्ये राहूनच आपल्याला सर्व प्राप्त करायचे. मित्रांनो, षोडोपचार जी पूजा आहे ना, त्याचा अर्थ काय आहे? तर षड विकारावरती उपचार. म्हणजे आपण ज्यावेळी पूजा करणार आहोत, पूजा अर्चा करणार आहोत, त्यावेळी आपल्याला ती षड विकार मनात नसावे. म्हणजे षड विकारावरती काय आहे? उपचार म्हणजे षोडोपचार आणि सृष्टीचं संवर्धन. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सवाजी केळकर. मित्रांनो, कालच आपण गणेश जयंती साजरी केली आणि या गणेश जयंती साजरी करण्याच्या मागचे उद्देश मी तुम्हाला सांगितले. वास्तव काय आहे ते मी तुम्हाला सांगितलं. गणेश जयंती आणि वास्तविक पूजा आणि षोडोपचार पूजा यांच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. मित्रांनो, आता ती षोडोपचार जी पूजा आहे ती कशी असावी, कशी असायला हवी, कशी असते हे आपण समजून घ्यायला हवं. आपण म्हणतो आता जी काही षोडोपचार पूजा आपल्याला पुस्तकामध्ये लिहून ठेवलेली आहे, वाचायला मिळते किंवा ऐकायला मिळते, ती जी षोडोपचार पूजा आहे आणि मी जी तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हे काही अंशी तो काही अंशिक आहे ते समजून घ्या. जमीन आसमानाचा फरक आहे, तो फरक समजून घेणं गरजेचं आहे. आता षोडोपचार पूजेमध्ये सुरुवात कुठून होते? तर स्वच्छतेपासून सुरुवात होते. त्याच्यानंतर आपण ज्यावेळी पूजेला बसतो त्यावेळी आपण ज्या देवाची मूर्तीची स्थापना करतो त्या मूर्तीला आपण आसन देतो, त्या आसनावरती ती मूर्ती बसवतो, रांगोळ्या काढतो वगैरे वगैरे. त्यानंतर आपण पुष्प म्हणजे फुलांचा वापर करतो. दुसरा आपण फळांचा वापर करतो, अनेक वनस्पतींचा वापर करतो त्या पूजेमध्ये. मग आपण तीर्थप्रसाद वगैरे वगैरे असे जे षोडोपचार पूजा आहे आपण जी करतो आता, म्हणजे सामान्यरित्या, आणि मग ती सामान्यरित्या केलेली जी षोडोपचार पूजा आहे, हे सर्व जे काय गोष्टी आहेत या गोष्टीचा जेव्हा आपण वापर करतो आणि नंतर आपण मंत्रपठण करतो, भजन करतो, पूजन करतो, कीर्तन करतो वगैरे, ह्या षोडोपचार पूजेमध्ये सर्व गोष्टी येतात. त्यानंतर आपण त्या भटाला आपण दक्षिणा देतो आणि मग ती यथासांग पूजा पार पडते. मग त्यासाठी आलेले जे भाविक आहेत त्यांना आपण तीर्थप्रसादाचा लाभ देतो. जे भक्तगण आले त्यांना आपला तीर्थप्रसादाचा लाभ देतो. पंचपक्वानाचं ताट आपण त्या मूर्तीसमोर ठेवतो. म्हणजे आपण त्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा केली आहे आणि तो साक्षात देव तिथे उतरला आहे अशी अनुभूती घेतो आणि ते नैवेद्य त्याच्यासमोर ठेवतो. पंचपक्वानाचं सुग्रास जेवण, सुग्रास अन्न. आणि मग नंतर ते आपण ज्यावेळी ते नैवेद्य दाखवतो आणि दाखवल्यानंतर आपण ते मग काही काळानंतर, काही वेळेनंतर, काही क्षणानंतर आपण ते सर्व ग्रहण करतो, सर्व मिळून. मित्रांनो, ही झाली आता सर्वसामान्य पूजा. आता मी जी तुम्हाला पूजा सांगणार ती महत्त्वाची आहे आणि ती समजून घेणं गरजेची आहे आणि ती या सृष्टीला
ताजेशी आहे. सृष्टीची नाळ आपल्याशी टिकवून ठेवण्याची आहे. या पृथ्वीची, या धरणी मातेची नाळ आपल्याशी कशी टिकून राहील, कशी मजबूत राहील, या दृष्टीने आहे. आता ती गोष्ट आपण साध्य करू शकत नाही शहरामध्ये. मित्रांनो, पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की मनुष्य प्राणी हा सुद्धा जंगली होता. आपण म्हणतो पाळीव प्राणी, जंगली प्राणी, किंवा आपण जे काय पिकवतो किंवा आपण जी काही फळावर लावतो, ही पूर्वी सगळी जंगलीच होती. या जंगलांमधूनच ते आपण निवडून घेतलेले आणि मग त्यांची आपण काय केले, रोपण केलेलं आहे. आपल्याला आवश्यक ती फळावं, आवश्यक ती अन्नधान्य, आवश्यक ती काय म्हणतात त्याला, धान्य आपल्याला शरीरासाठी योग्य असलेली, आपल्या जिभेला टोचले पुरवण्यासाठी, असं म्हणायला हरकत नाही, असे अनेक आपण धनधान्य, फळावळं, फुलांची झाडं वगैरे आपण ती आपल्या परसात रोपण केली. म्हणून आपण त्यांना म्हणतो, आपण लावलेल्या झाडांना ती आपली झाडं आहेत आणि जंगलामधली झाडं वेगळी असतात. नाही मित्रांनो, आपण मनुष्य प्राण्यापासून प्रत्येक जीव हा पूर्वी जंगलीच होता. ह्या सृष्टीनेच जन्माला घातला होता, ह्या भूमातेनेच जन्माला घातला होता. म्हणून ह्या भूमातेला आपण आदिमाता म्हणतो, आदिजननी म्हणतो. तीच ती अंबामाता, तीच ती महाकाली, तीच ती हे नवदुर्गा. हे समजून घेणं गरजेचं. आपण मग त्याला सांकेतिक स्वरूप दिलेलं आहे, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं. असं मित्रांनो, याच्यावरती बरीच चर्चा झालेली. आता आपण ती षोडोपचार पूजा कशी करायची ती समजून घ्यायची. आता ही षोडोपचार पूजा करण्यासाठी जिथे आपण ती पूजा आरंभणार आहोत, जे ठिकाण आहे, जी जागा आहे, ती जागा निवडणे गरजेची आहे. आता ती जागा कुठे असावी, तर आपण आपल्या घरामध्ये करणार, आपल्या घरकुलामध्ये करणार. आता त्या घरामध्ये ती जागा असणार ईशान्य कोपऱ्याला, म्हणजे पूर्व आणि उत्तर याचा जो कोपरा आहे त्या जागेमध्ये, म्हणजे एकदम कोपऱ्यात जाऊन नव्हे, म्हणजे त्या घराच्या त्या दिशेला जाऊन आपण देवारा तिथे बसवतो, देवाची स्थापना करतो. म्हणजे त्या सांकेतिक स्वरूपाची आपण स्थापना करतो. आणि त्या सांकेतिक स्वरूपाची जेव्हा आपण स्थापना करतो, त्यावेळी आपण एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, हे सांकेतिक स्वरूप सुद्धा ह्या भूमातेमधूनच आपल्याला प्राप्त झालेलं आहे. मग ते मातीचा असो, दगडाचा असो, किंवा एखाद्या धातूचा असो, किंवा एखाद्या तसबिरीमधला असो. तसबिरीमध्ये जे कागद असतो वापरलेला, तो सुद्धा या धरणी मातेकडूनच आपल्याला मिळालेला आहे. तो कागद आपण तिथूनच बनवलेला आहे. म्हणून जे काय आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते सर्व ह्या धरणी मातेला आपल्याला दिलेलं आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. ह्या आदिमातेने आपल्याला सर्व दिलेलं आहे. मग अशा त्या मूर्तीची, त्या सांकेतिक स्वरूपाची आपण स्थापना करतो आणि त्याच्यामध्ये आपण प्रतिष्ठापना करतो. त्या प्रतिस्थापना, प्रति म्हणजे घ्या, लक्षात घ्या, म्हणजे त्या वास्तवाची आपण प्रतिस्थापना केलेली आहे, हा त्याचा अर्थ झाला. आता मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण गृहस्थ आश्रमात आपण ही पूजा करतो. प्रस्थाश्रम ज्यावेळी करतो, आपण वनात जातो, घर सोडतो, घराशी दूर जातो आणि आपण जंगलामध्ये, डोंगरामध्ये, म्हणजे वस्तीपासून आपण दूर जातो, याला आपण वानप्रस्थाश्रम म्हणतो. आता आपण गृहप्रस्थाश्रमामधला विचार करतो. घरामध्ये राहून, संसारामध्ये राहून, आपण संसारामध्येच राहतोय. भले आपण घर सोडलं तरी या संसाराच्या बाहेर जात नाही, कारण हे संसार म्हणजे कुठला आहे, वसुधैवम कुटुंबकम. त्यामुळे आम्ही संसार सोडला असं कोणी म्हणू शकत नाही. संसार कोणीही सोडू शकत नाही.
आणि संसारामध्ये राहूनच आपल्याला हे सर्व प्राप्त करायचं. पण आता हे संसार कुठला, तर आपला गृहस्थाश्रम. ह्या गृहस्थाश्रमामध्ये आपल्याला ते आता षोडोपचार पूजा करायची. मित्रांनो, मग ते आपण घर आपलं वास्तू आली, आपला निवासस्थान. आता ते निवासस्थानामधील आपण ती जागा निवडली कुठली, तर ईशान्य दिशा. त्या ईशान्य दिशेमध्ये आपल्याला ती पूजा आरंभायची. आता इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, त्या भूमीशी आपल्याला एकरूप व्हायचं, त्या आदिमातेशी एकरूप व्हायचं. मग त्या आदिमातेला सारवणं गरजेचं आहे, सडामार्जन करणं गरजेचं आहे. घराभोवती आधी सडामार्जन करायचं. घराभोवती म्हणतोय, फक्त अंगणात नव्हे, घराभोवती सडामार्जन करणं म्हणजे पाणी शिंपडणं. आणि मग आपलं अंगण सारवणं. आपल्या घराचं अंगण, जिथून आपण त्या घरात प्रवेश करतो, जिथे आपला प्रमुख द्वार आहे, त्या अंगणाचं पहिलं सारवण करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण घरात आलो, त्या पूर्ण घराचं सारवण करणं गरजेचं आहे. मित्रांनो, आता ही परिस्थिती आपल्याला शहरामध्ये मिळू शकत नाही. कसं काय सारवण करणार, कारण आपण लाद्या बसवल्या आहेत, आधुनिक झालो आहे. आणि आधुनिक झाल्यानंतर आपण ह्या भूमातेशी आपली नाळ तोडलेली आहे. भूमातेशी जो आपला संबंध होता तो आपण तोडलेला आहे. आता ते साध्य करू शकत नाही. पण जी मी पूजा सांगतोय ती षोडोपचार पूजा आहे. तर सुरुवातीला काय करायचं आहे, तर सडामार्जन करायचं घराभोवती. आणि अंगणामध्ये आपल्याला सारवण करून घ्यायचं, सडामार्जन करून सारवण करून घ्यायचं. रांगोळ्या काढायच्या, दरवाज्यात रांगोळ्या काढायच्या. पण दरवाज्यात रांगोळी काढायच्या पूर्वी तिथे आपल्याला गेरू नये. दरवाजामध्ये आपल्याला जिथे रांगोळी आपण काढणार आहोत त्या रांगोळीच्या जागी सुद्धा गेरूने रंगवणं गरजेचं आहे. गेरू एक माती येते. मग आपण जो दरवाजा आहे आपला, ज्या प्रमुख दरवाजा आहे त्याची जो उंबरठा आहे, त्या उंबरठ्याच्या बाहेर गेरूने तो पट्टा काढून त्या दरवाजाच्या समोर सुद्धा एक रांगोळी काढणं गरजेचं. आता ती रांगोळी काढल्यानंतर आपण घरात आलो, घरात सारवण केलं, सडामार्जन घरात सारवण केलं. आणि घरात सारवण केल्यानंतर जी जागा आपण निवडली, जिथे आपण देवाराचं स्थापना केली आहे, त्या देवाराकडे सुद्धा आपण ती सडामार्जन केलेलं असतं. मग आपल्याला पुढे काय करायचं आहे, तर तिथे रांगोळ्या काढायच्या. मित्रांनो, लक्षात घ्या, रांगोळ्या. मग ती रांगोळी तिथे काढल्यानंतर तिथे आपण पाटावरती किंवा जे हे असतो, काय म्हणतात त्याला, पूजा करण्यासाठी आपण ते शब्द आता आठवत नाही मला ते, तर तो तिथे आपण त्याची स्थापना करायची, त्याच्या भोवती रांगोळी काढायची, त्या पाटाच्या भोवती. किंवा त्याचा लक्षात येत नाही माझ्या, लगेच तोंडावर येत नाही. म्हणजे आपण ते ह्याला जो वापरतो आपण ह्याची पूजा करताना, सत्यनारायणाची पूजा करताना जी लाकडी आपण तो हे वापरतो, तुम्हाला जर आठवला किंवा पुढे आठवला तर मी सांगेन, तर ते कमेंट बॉक्समध्ये मांडा. तर त्याची स्थापना करून त्याच्यावरती आपण देवाला आसन देणार, म्हणजे कपड्याचं आसन देणार. त्या कपड्याच्या आसनावरती आपण त्या देवाच्या मूर्तीची, मग ती मूर्ती दगडाची असो, धातूची असो किंवा मातीची असो, सर्वात अतिउत्तम म्हणजे ती मूर्ती मातीची असते. आणि ह्या मातीतूनच आपण जन्माला आलो आहोत आणि ह्या मातीतच आपण जाणार. म्हणून गणपतीची मूर्ती ही मातीचीच असावी, कारण तिला आपल्याला विसर्जित करायची. 1.5 दिवसांनी, 5 दिवसांनी, 7 दिवसांनी, 21 दिवसांनी, 11 दिवसांनी ती आपल्याला विसर्जित करायची. तर ती मातीची मूर्ती आपण बसवली, स्थापना केली. आता तुम्ही म्हणाल फुलं फळं वगैरे आपल्याला व्हायची, तर आता महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. आता ही फुलं फळं हवी आहेत, तर ती आपल्या परसातली आपल्याला व्हायची आहे.
परसातली आपल्या, मग त्या परसामध्ये आपल्याला ती फुलं फळांची झाडं लावणं गरजेचं. किंवा आपल्या अवतीभोवती जी जंगल आहे त्या जंगलामध्ये ती फळांची फुलांची झाडं लावणं गरजेची आहे. तिथून आपण ती निवडून आणणार आहोत, ती जी असून जिथून आपण काढून आणणार आहोत त्या फुला फळांची झाडं लावणं गरजेची आहे. तुमच्या परसातली, ना की बाजारातली. मित्रांनो लक्षात घ्या, महत्त्वाची गोष्ट, बाजारातली नव्हे, तुमच्या परसातल्या झाडाची फुलं किंवा त्या जंगलातल्या, तुमच्या पाठीची जंगल असेल जिथे तुम्ही फळांची झाडं लावली असतील किंवा नुसतं जंगल असेल, जंगली झाडं असतील, अशा ठिकाणी, कारण सर्व जंगलात झाडेच आहेत, जंगलीच वनस्पती आहेत, त्या जंगली जंगलामधील सुद्धा फुलांची झाडं तिथे लावलेली असतील किंवा उगवलेली असतील, त्या फुलांना आपल्याला वेचून आणायचं आहे, त्या फळांना आपल्याला वेचून आणायचं आहे, त्या फळाचं नैवेद्य आणि त्या ती पुष्प आपल्याला प्रदान करायची, ती पुष्प आपल्याला वाहायची. हे आता विचार करा मित्रांनो, ती परिस्थिती आहे का शहरामध्ये? तर नाही, पण गावाकडे ती परिस्थिती आहे. पण गावाकडे ती परिस्थिती आता टिकून आहे का? दिसते का तुम्हाला? तर नाही दिसायला मिळत. कारण आता आपण गावची घरं सुद्धा कशी केलीत? आधुनिक केलेली. त्याच्यावरती लाद्या बसवल्या आहेत वगैरे वगैरे. मातीच्या भिंती नाही आहेत, ती मातीची जमीन नाही आहे, याच्यावरती आपण सारवू शकतो अशी जमीन आपण काय केली? नष्ट केलेली आहे. आता आपण लाद्या बसवल्या, आधुनिक झालो आहे. कारण आपल्याला त्रास नाही घ्यायचा, आपल्याला कष्ट घ्यायचे नाहीये. मित्रांनो, साधी सरळ गोष्ट आहे. भले तुम्ही लाद्या बसवा, तुम्हाला त्या झाडावे लागणार, पुसावे लागणारच, कष्ट करावे लागणारच. आयती कोणी तुम्हाला ती झाडून देणार नाही, पुसून देणार नाही. मग आठवड्यातनं एकदा किंवा आठवड्यातनं दोनदा ती आपण जमीन सारवत होतो. हे कुठे वाईट होतं? हे कुठं दुःखद होतं? म्हणजे आपण किती मूर्ख आहोत बघा. आपण त्या सारवायला आपल्याला त्रास होतोय म्हणून आपण तिथे लाद्या बसवल्या आणि आपण आपल्या या भूमीशी आपली नाळ तोडली. आपले पाय ह्या जमिनीवरती लागणं गरजेचं आहे, त्या जमिनीशी आपला संपर्क येणं गरजेचं आहे. तो संपर्क तोडला आपण. त्या षोडोपचार पूजेमध्ये पहिला आपण ह्या भूमातेशी जो संपर्क होता तो तोडलेला आहे, लाद्या बसवून. मित्रांनो लक्षात आलं का? दुसरं गोष्ट म्हणजे आपण वारेमाप जंगल तोड करून फळ फुलांची झाडं तोडून टाकली. आपल्या परसामध्ये आपण झाडाची लागवड केली नाही, आपल्या अवतीभोवती आपण झाडांची लागवड केलेली, फुलाफळांची. मग जी तुम्ही षोडोपचार पूजा करताय त्या पूजेतून तुम्ही काय प्राप्त करणार? आता रांगोळी जी काढली जायची ती पिठाची काढली जायची. मित्रांनो लक्षात घ्या, पिठाची. आता आपण रांगोळीच्या सफेद दगडाच्या मातीची केली जाते, पण ती रांगोळी पिठाची काढली जायची. तर का? त्या पिठाची रांगोळी काढल्यानंतर जे काही किडी मुंगी आहेत, जीव जंतू आहेत, त्यांना ते अन्न प्रदान व्हावं, अन्न प्राप्त व्हावं. म्हणजे कुठलीही गोष्ट व्यर्थ नाहीये. बघा मित्रांनो, आपण षोडोपचार पूजा करतोय का? तांदळाच्या पिठाची ती आपण किंवा तिथे उपलब्ध असलेल्या धान्याच्या पिठाची ती रांगोळी काढली जाईल. आता मित्रांनो, रांगोळी काढणं, फुलं अर्पण करणं किंवा फळं दाखवणं, फुलांची आपण हे करणं, ते वाहणं वगैरे, हा जो प्रकार आहे ना, हे सगळ्या गोष्टी आपल्या मनाला आनंद देण्यासाठी. कारण आपण जेवढी रांगोळी काढतो, त्या रांगोळी काढल्यानंतर जे काय सौंदर्य दिसते किंवा ती फुलं वाहिल्यानंतर जे काय सौंदर्य दिसते, ते आपल्याला मनाला भावून नेते, मन आपलं प्रसन्न होते. दुसरी गोष्ट मित्रांनो, की
मातीच्या दिव्यामध्ये आपल्याला ती हे लावायचे, दिवे लावायचे, मातीचे दिवे लावायचे. म्हणजे आपण परत मातीशी हे झालो, त्या भूमातेशी जोडले गेलो. किंवा धातूच्या, शक्यतो मातीचाच वापर करायचा, मातीचे दिवे वापरायचे. मित्रांनो लक्षात घ्या, मातीचेच दिवे आपल्याला सहज सोपं वापरायला, परत परत ते वापरायला सोपं पडावं म्हणून आपण धातूचे दिवे बनवतो. पण ते धातूचे दिवे पितळेचे किंवा तांब्याचे किंवा चांदीचे किंवा सोन्याचे असावे. सोन्याचे दिवे लावण्याची आपली ऐपत नाही. चांदीचे दिवे सुद्धा एखाद्या वेळेस आपण लावू शकतो, पण धातूच्या मध्ये पितळेचे किंवा तांब्याचे दिवे असावे, ना की स्टीलचे. असो आता परिस्थितीनुसार. पण ही षोडोपचार पूजा झाली मित्रांनो, मी तुम्हाला सांगतोय. आणि अशा प्रकारची ही षोडोपचार पूजा जर आपण करू शकत असतो, ह्या निसर्गातून आपल्याला प्राप्त करायचं आहे आणि या निसर्गालाच परत द्यायचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, ही आहे षोडोपचार पूजा. षोडोपचार पूजा करण्याची पद्धत म्हणजे ह्या गोष्टी आहेत. मग तुम्ही त्या जागी जिथे आपण त्या प्रतिष्ठा, प्राणप्रतिष्ठा केली आहे त्या मूर्तीची, तिथे आपण रांगोळी काढली, त्या तिला आपण हळद कुंकू वाहिलं, अक्षदा वाहिल्यात, पुष्प वाहिलीत, त्याला आपण फळाचं नैवेद्य दाखवलं. नंतर ऋतूप्रमाणे आपल्याला आहार बनवायचा, ऋतूप्रमाणे. म्हणून काल आपण जो गणेश जयंती साजरी केली, त्याच्यामध्ये आपण मोदक कसले केले, कसल्या मोदकाचं आपण हे दाखवलंय, नैवेद्य दाखवलंय, तीळ आणि गोड. कारण हा उत्सव आपण साजरा करतोय तो थंडीमधला आहे, शीत वातावरणामधला आहे. कारण ते नैवेद्य दाखवल्यानंतर ते प्रसाद म्हणून आपल्याला ग्रहण करायचं. मग शेवटी ती पूजा कशी असते, आपल्यासाठी असते, आपल्या मन प्रसन्न करण्यासाठी असते, मन एकाग्र करण्यासाठी असते. जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे. तर आता प्राणप्रतिष्ठा जेवढी आपण करतो त्याच्यामध्ये आपण हे पंचमहाभूतांना त्यांना स्थापित करतो. अग्नी, वायू, जल, आकाश, पृथ्वी त्या मूर्तीमध्ये. असं आपण तिची धारणा करतो. ते आपण जे आता मंत्रोपचार करणार आहोत, मंत्रपठण करणार आहोत, त्या मंत्रपठणातून, मंत्रोपचारामधून त्या पंचमहाभूतांना आपण त्या मूर्तीमध्ये स्थापन केलं. म्हणजे जे ब्रह्मांडामध्ये आहे ते पिंडामध्ये आहे, तेच त्या मूर्तीमध्ये आहे, ती पंचमहाभूत. मित्रांनो लक्षात आलं, प्राणप्रतिष्ठा करणं म्हणजे काय, या पंचमहाभूतांना तिथे प्रतिष्ठित करणं. म्हणजे त्याच्यात प्राण आले, त्या मूर्तीमध्ये प्राण आले. मग ती मातीची असो, धातूची असो किंवा दगडाची असो. आणि हे मंत्रपठण कशा प्रकारे करायचे याचा मी उल्लेख यापूर्वी केलेला आहे. मित्रांनो, ती वास्तवात ते मंत्र पठणानंतर ह्या पंचमहाभूत आपण त्या मूर्तीमध्ये स्थापित करू शकतो, होऊ शकतात. आणि त्यानंतर ज्यावेळी तो भाविक येतो त्याचं दर्शन घ्यायला, कारण त्याच्यामध्ये सुद्धा ती पंचमहाभूत आहे, या ब्रह्मांडामध्ये सुद्धा ती पंचमहाभूत आहे. मित्रांनो लक्षात घ्या, मग ती मूर्तीमध्ये कशी स्थापित होऊ शकणार नाही. सरळ साधी गोष्ट आहे. आपण म्हणतो मूर्तीमध्ये जीव आला का, तो प्राणप्रतिष्ठा झाली का? हो मित्रांनो, होते. ती दगडाची असो, मातीची असो किंवा धातूची असो. पण त्या भावाने, त्या मनाने ती गोष्ट स्थापित करणं गरजेचं आहे. जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव. मित्रांनो लक्षात आलं, षोडोपचार पूजा करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा ती जागा निवडायची आहे. जागा निवडल्यानंतर पहिला घराभोवती सडामार्जन करायचं आहे. त्या आपल्या अंगणामध्ये सारवायचं आहे. पूर्ण घरामधली जमीन सारवायची आहे.
जिथे आपण पूजा करणार आहे ती जागा सारवायची आहे. तिथे पिठाने, धान्याच्या पिठाने रांगोळ्या काढायच्या आहेत. नंतर तिथे पाटावरती किंवा ते शब्द मला आठवत नाही बघा, त्याच्यावरती त्या मूर्तीची आसन देऊन त्या मूर्तीचा स्थापना करायची. आणि स्थापना केल्यानंतर तीर्थप्रसाद म्हणजे पंचामृतामध्ये सुद्धा दूध, दही, मध, गूळ वगैरे वगैरे म्हणजे पदार्थ सामील करून ते पंचामृत तयार होते. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला निसर्गातूनच मिळतात. नंतर जी फळं आहेत आपल्या परसातली किंवा त्या जंगलातली, ही फळं सुद्धा आपल्याला व्हायची, प्रसाद म्हणून दाखवायची. आणि ज्या ऋतू आहे, जी भौगोलिक परिस्थिती आहे, जी काळ वेळ परिस्थिती आहे, त्यानुसार आपल्याला आहार बनवायचा. त्या आहारामध्ये काय असावं, त्या ऋतूप्रमाणे, त्या वातावरणाप्रमाणे, त्या भौगोलिक परिस्थितीनुसार ते आपल्याला ठरवायचं. म्हणजे आहार विहारामध्ये सुद्धा आपल्याला आहार विहाराचा सुद्धा आपल्याला विचार करायचा. मित्रांनो लक्षात आलं, ही झाली षोडोपचार पूजा. आता षोडोपचार पूजा तुम्ही करू शकता का? नाही करू शकत, कारण आपण आधुनिक झालो आहे, आधुनिक जीवनात जगतोय. गावाकडे गेल्यानंतर सुद्धा आपण गावाचं स्वरूप सुद्धा बदलून टाकलेलं आहे. ह्या भूमातेशी आपली नाळ आपण तोडलेली आहे. भूमातेशी आपला जो संवाद होता, आपला परिचय होता, ज्या भूमातेशी आपला संबंध होता, तो आपण तोडलेला आहे. कशा प्रकारे? तर झाडाची, जंगलाची, सृष्टीचा ऱ्हास करू. हा ऱ्हास कुठेतरी थांबवायला हवा. तरीच ही षोडोपचार पूजा आपण करू शकतो. तरच ही आपण षोडोपचार पूजा करू शकतो. आता तुम्ही ठरवा, षोडोपचार पूजा करायची असेल तर आपल्याला कसं जगायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे आणि काय करायचं, निर्णय तुमच्या हातात आहे. मित्रांनो, षोडोपचार जी पूजा आहे ना, त्याचा अर्थ काय आहे? तर षड विकारावरती उपचार. म्हणजे आपण ज्यावेळी पूजा करणार आहोत, पूजा अर्चा करणार आहोत, त्यावेळी आपल्याला ती षड विकार मनात नसावे. म्हणजे षड विकारावरती काय आहे? उपचार, म्हणजे षोडोपचार. आणि सृष्टीचं संवर्धन, सृष्टीला समोर ठेवून, या भूमातेला समोर ठेवून तिचं संवर्धन, तिचं संरक्षण, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यानुसारच ह्या सर्व गोष्टी तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत. ह्या गोष्टी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. षोडोपचार पूजा, षड विकारांवरती नियंत्रण ठेवणं, षड विकारांवरती उपचार करणं. आता ती पूजा करताना, ते पूजन करताना तुमचं मन षडविकाराने ग्रस्त आहे का, हे महत्त्वाचं आहे. ते कसं असावं? तर षडविकार रहित असावं. या पूजा अर्चन करताना, ते पूजन करताना निर्णय तुमच्या हातात आहे. षोडोपचार पूजा कशी करायची, कशी असावी, या सृष्टीचं संवर्धन कसं करायला हवं. प्रत्येक जीवाला जगण्याचा तेवढाच अधिकार आहे. प्रत्येक जीवाला जगण्याचा तेवढाच अधिकार आहे जेवढा तुम्हाला आहे. निर्णय तुमच्या हातात आहे. षोडोपचार पूजा, षडविकारा रहित, षडविकारावरती उपचार. वास्तवावरती बोलू काहीतरी, सनातनी वास्तव, नाटुकली आणि बोलायचं तरी काय, असे आणखीन हे 4 माझे चॅनल आहेत. या 4ही चॅनलवर जाऊन तुम्ही माझे व्हिडिओ पहा, माझे विचार ऐका आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. त्या प्रत्येक चॅनलला सबस्क्राईब करा, त्यांचे व्हिडिओ शेअर करा, त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या मतं मांडा. व्हिडिओ बघितल्यावरती लाईक करा, हे करायला विसरू नका. असो मित्रांनो,
सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.